गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण क्लास थर्डमधील मॅथचा सेकंड लेसन स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपण पेज नंबर 12वरील इन्फॉर्मेशन माहिती करून घेणार आहोत. इथे आपल्याला काही सिम्बॉल्स दिसत आहेत, नंबर फॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि याच नंबरला इथे वर्ड्समध्ये देण्यात आलेले आहे. मग आज आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर आपल्याला विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स वी स्टडी अबाउट हाऊ टू राईट नंबर्स इन वर्ड्स. नंबर्स आणि वर्ड्स या आपण कशा पद्धतीने राईट करू शकतो हे आपल्याला या पेजवरून दिलेल्या टेबलवरून माहिती करून घ्यायची आहे. या सिम्बॉल्समध्ये आपल्याला काय काय दिसत आहे, चला तर पाहूयात. इथे आपल्याला मनी बॅग, स्ट्रिंग अँड बीड्स पाहायला मिळत आहे. या बॅगवरती आपल्याला एच हा साईन पाहायला मिळत आहे. एच मीन्स वॉट? 100 हे आपल्याला माहिती आहे. एच मीन्स वॉट? 100, कारण की इथे किती बॅग आहे? 1 बॅग. आणि ही काय आहे? 2 बॅग. मग इथे आपल्याकडे टोटल किती बॅग आहे? 2 मीन्स वॉट? 200. आणि याला आपण 200 अशा नंबर्समध्ये लिहितो. हे आपण स्टडी केलेले आहे. आता हे 1 स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगमध्ये 10 बीट्स असतात, म्हणून याला 1 टेन्स म्हणतात. आणि आपल्याकडे असे किती स्ट्रिंग्स आहेत? 2 स्ट्रिंग. हे किती झाले? 2 टेन्स. 2 टेन्स म्हणजेच 20. हे आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. जस्ट रिकॉल म्हणून तुम्ही हे सुद्धा पाहू शकता. बघा, 1 टेन्स इज इक्वल टू 10, 2 टेन्स इज इक्वल टू 20. अशा पद्धती आपण हे स्टडी केलेलं आहे. इन सिमिलर वे 100 इज इक्वल टू 100, 200 इज इक्वल टू 200. अशा पद्धतीने आपण हे सुद्धा माहिती घेतलेली आहे. यावरून आपल्याला हे सिम्बॉल्स अंडरस्टँड करून त्यांना नंबर्समध्ये कन्वर्ट करायचे आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आत्ताच बघितल्याप्रमाणे आपल्याकडे 2 मनी बॅग्स आहेत, म्हणजेच 200. 2 स्ट्रिंग्स आहेत 10चे, ते कसे आहेत? 2 टेन्स. आणि आपल्याकडे इथे युनिट्स नाही आहे, म्हणून आपण इथे काय लिहिले? 0. हे आपल्याला माहिती आहे की नथिंग, काही दिले नसेल तर त्याची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? 0. मग या नंबरला आपण फिगर्समध्ये लिहिलेले आहे 220 आणि या नंबरला वर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिण्यात आलेले आहे 220. अशा प्रकारे आपल्याला हा टेबल कंप्लीट करून घ्यायचा आहे. नेक्स्टमध्ये आपल्याकडे 100चे किती बॅग्स आहेत? 4, म्हणून आपण हे 100च्या प्लेसला 4 हा नंबर राईट केला. 10चे किती स्ट्रिंग आहेत? 3, म्हणून आपण 10 या कॉलममध्ये 3 हा नंबर राईट करून घेतला. आता आपल्याकडे बीट्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. आपल्याकडे 6 बीट्स आहेत, युनिट प्लेसमध्ये 6 हा नंबर राईट केला. मग या नंबरपासून आपण काय तयार केलं आहे? फिगर राईट केली नंबरची, ती म्हणजे कोणती? 436. याच नंबरला वर्ड फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचे आहे 436. नेक्स्ट अशाच पद्धतीने आपल्याला हे खालचे कॉलम कंप्लीट करायचे आहेत. नेक्स्ट नंबर आहे आपला, इथे पाहून घेऊयात किती बॅग्स आहेत 100चे. काउंट करूयात. चला तर मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपल्याकडे 100चे किती बॅग्स आहेत? 7 बॅग्स. 10चे किती बॅग्स आहेत? नाही आहेत. 10ला तर आपल्याला इथे काय देण्यात आलेले आहेत? स्ट्रिंग देण्यात आलेले आहेत. गुड. मग आपण चला तर मग 10चे स्ट्रिंग काउंट करूयात. 1, 2, 3, 4. 10च्या प्लेसला आपण कुठला नंबर राईट केला? 4. आता आपल्याकडे बीट्स किती आहेत हे काउंट करूयात. 1, 2, 3, 4. हा नंबर युनिट प्लेसला आपण राईट केला. मग या डिजिट्सपासून आपण काय तयार केला? नंबर तयार केला 744. यालाच आपल्याला वर्ड फॉर्मॅटमध्ये राईट करायचे आहे 744. नेक्स्ट आहे आपले 100च्या आपल्याला इकडे 3 बॅग दिसत आहेत, म्हणून आपण 100 प्लेसला 3 हा नंबर राईट केला. चला तर मग स्ट्रिंग काउंट करूया. 10च्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. मग आपण 10 प्लेसवरती 6 हा नंबर राईट केला. नेक्स्ट आता आपल्याकडे युनिट्स किती आहेत आपण काउंट करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या 9 युनिट्स. मग आपण 9 या प्लेसला युनिट प्लेसला 9 हा नंबर राईट केला. मग या डिजिट्सपासून आपल्याला एक नंबर मिळतो. तो नंबर म्हणजे कुठला? 369. याला आपण वर्ड फॉर्ममध्ये राईट केले. नेक्स्ट आहे आपला कॉलम. इथे आपल्याला 100च्या 5 बॅग्स दिसत आहेत, म्हणून आपण 5 हा नंबर राईट केला. नेक्स्ट आपल्याकडे स्ट्रिंग किती आहेत? खूप सारे स्ट्रिंग दिसत आहेत आपल्याला इथे. चला तर मग काउंट करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. देर आर 8 स्ट्रिंग. ह्या स्ट्रिंग म्हणजेच आपली काय आहे? 10 प्लेस. मग इथे आपण कुठला नंबर राईट केला? 8.
चला तर मग युनिट प्लेसचे बीट्स काउंट करूयात. 1 2 3 4 5. देर आर 5 बीट्स. मग 5 हा नंबर आपण युनिट प्लेसला राईट करून घेतला. मग या डिजिटपासून आपल्याला एक नंबर तयार होतो. तो नंबर म्हणजे कुठला? 585. आता इथे आपल्याला लिहायचे आहे. मग आपण चला तर राईट करूया या नंबरला वर्ड फॉर्ममध्ये. पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचे? 5 आणि हा कुठल्या प्लेसला आहे? 100. म्हणून 585. 85. गुड. 5 हा कुठल्या प्लेसला आहे? युनिट प्लेसला. नेक्स्ट आता इथे आपल्याला काय दिसत आहे? खूप सारे मनी बॅग्स आहेत. चला तर मग त्यांना काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. देर आर 8 मनी बॅग्स. मग याच्यावरती आपला सिम्बॉल कुठला आहे? 100चा. मग ह्या 8 बॅगची व्हॅल्यू आपण 100 या प्लेसमध्ये राईट करणार. चला नेक्स्ट बघूयात. अरे इथे तर स्ट्रिंगच दिसत नाही आहेत आपल्याला. मग इथे नाही आहेत म्हणजे कुठला नंबर राईट करणार? अगदी बरोबर, 0 हा नंबर आपण इथे राईट करणार. नेक्स्ट आता युनिट प्लेसवरती आपल्याला इथे सिंगल 1 बीट्स पाहायला मिळत आहे. म्हणून आपण इथे 1 हा नंबर राईट केला. चला तर मग या डिजिटचा यूज करून आपण नंबर तयार करूया. 100च्या प्लेसला कुठला आहे? 8. 10 प्लेस 0 अँड युनिट प्लेसला 1 हा नंबर आपल्याला तयार होताना पाहायला मिळतो. याच नंबरला आपण वर्ड फॉर्मॅटमध्ये राईट करूया. चला तर मग राईट करूयात. 8 100 अँड 1. गुड. आता आपण आपल्या नेक्स्ट कॉलमकडे जाऊयात. इथे आपल्याला काय दिसत आहे? 100 पण दिसत आहे, स्ट्रिंग्स पण आहे, आणखीन युनिट पण आहे. चला तर मग सगळ्यांना काउंट करूयात. 1 2 3 4 5 6. आपल्याकडे मनी बॅग्स किती आहेत? 6. मग आता प्लेस व्हॅल्यू कुठली दाखवते आपल्याला? 100. म्हणून आपण 100च्या प्लेसच्या ठिकाणी आपण कुठला नंबर राईट केला? 6. नेक्स्ट स्ट्रिंग काउंट करूयात. 1 2 3 4 5 6. 10 प्लेसला आपल्याला 6 हा नंबर राईट करायचा आहे. आता बीट्स किती आहेत काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 बीट्स. आणि ही व्हॅल्यू आपल्याला कुठे राईट करायची आहे? युनिट प्लेसला. इथे आपल्याला राईट करून देण्यात आलेली आहे. यापासून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. 100 प्लेसला 6, 10 प्लेसला 6 आणि युनिट प्लेसला 9 हा नंबर आपल्याला दिसत आहे. आता याच नंबरला आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये लिहायचे आहे. चला तर मग लिहूयात. 6 100 अँड 69. 69. गुड. आता आपण आपल्याला आहोत लास्ट कॉलमला. गुड. चला तर मग लास्ट कॉलम पाहून घेऊयात. इथे आपल्याला 100चे मनी बॅग्स आहे, स्ट्रिंगसुद्धा आहे आणि बीट्ससुद्धा देण्यात आलेले आहे. चला तर मग काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. 100च्या प्लेसला आपल्याला इथे 9 हा नंबर राईट करायचा आहे. नेक्स्ट स्ट्रिंग काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. नेक्स्ट अवर नंबर इज यू काउंट काय करायचं आहे आपल्याला? बीट्स. चला तर मग बीट्सना काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपल्याकडे बीट्स किती आहेत? 9. मग या डिजिटचा यूज करून चला तर मग या आपण डिजिट्सना नंबरमध्ये राईट करूयात. 100 प्लेसला कुठला डिजिट आहे? 9. 10 प्लेसला 9 आणि युनिट प्लेसला 9. आपल्या या नंबरला आपण वर्ड्समध्ये राईट करूयात. 999. इथे एक आपल्याला करेक्शन करायचे आहे. अशा प्रकारे आपण हा टेबल स्टडी केला. या टेबलवरून आपण काय काय इन्फॉर्मेशन घेतली? या सिम्बॉल्सना काउंट केले म्हणजे आपण काउंटिंग हा कन्सेप्ट समजून घेतली. नंतर या डिजिट्सना आपण नंबर्समध्ये कन्वर्ट केले आणि या नंबर्सना आपण वर्ड फॉर्मॅटमध्ये राईट करायला शिकलेलो आहोत. चला तर मग आपण आपल्या नेक्स्ट पेजवरती येऊया. या नेक्स्ट पेजवरती आपल्याला एक्सरसाइज देण्यात आलेली आहे. ही एक्सरसाइज आपल्याला सॉल्व करायची आहे. चला तर मग एक्सरसाइज सॉल्व करूयात.
Vijay, Dhawan and Sharyu are using bead string to form numbers. Observe and write the numbers that are formed. इथे आपल्याला 3 स्टुडंट्स पाहायला मिळत आहे. चिल्ड्रन आर देअर. त्यामध्ये वरुण, धवन आणि शर्यू यांच्याकडे काही बीड्स आहेत, स्ट्रिंग्स आहेत. यांचा वापर करून ते काय करत आहेत, नंबर्स तयार करत आहेत. चला तर मग समजून घेऊयात इथे आपल्याला नंबर्स कशा प्रकारे तयार करत आहेत ते. वरुण विराजच्या हातामध्ये 400चे 4 बीड्स पाहायला मिळत आहेत. धवनच्या हातामध्ये 7 बीड्स आहेत. 1 बीड्स इज इक्वल टू 7. वन बीड इज इक्वल टू 1 टेन्स. म्हणजे एक बीड आहे ती कशाच्या बरोबर आहे, 1 टेन्स म्हणजे 10. आणि याच्याकडे 6 बीड्स आहेत. 1 बीड इज इक्वल टू 1 युनिट. ओके. चला तर मग यांनी हा ॲबॅकस स्केलवरती कशाप्रकारे अरेंज केलेला आहे तो पाहून घेऊयात. आपल्याला इथे प्लेस व्हॅल्यू पाहायला मिळत आहे, युनिट, टेन्स आणि 100. मग युनिट प्लेसमध्ये किती आहे बीड्स, इथे आपल्याला माहिती आहे 6. मग इथे यांनी किती बीड्स ड्रॉ केलेले आहेत, 6. अगदी बरोबर. आता आपल्याकडे धवनकडे किती बीड्स आहेत, 7 बीड्स. 7 बीड्स म्हणजे किती, 1 बीड्स इज इक्वल टू 10. म्हणजे इथे आपल्याकडे किती बीड्स पाहायला मिळणार, 7. नेक्स्ट आहे 400. मग 100च्या प्लेसला केवढे डिजिट्स आहेत, 4. अगदी बरोबर. यापासून आपल्याला नंबर्स तयार करणे आणि त्यांना राईट करणे आपण या पाठीमागच्या टेबलमध्ये शिकलेलो आहोत. याचा उपयोग करून आपल्याला इथे या हे नंबरसुद्धा आपल्याला रीड आणि राईट करायचे आहेत. चला तर मग करूयात. या सॉल्व एक्झाम्पलचा आपण उपयोग करून आपल्याला हे नंबर्स वर्डमध्ये राईट करायचे आहेत. आपल्याला इथे युनिट प्लेसमध्ये किती बीट्स दिसत आहेत, चला तर मग काउंट करूया. 1 2 3. युनिट प्लेसमध्ये 3 बीट्स पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट 10 प्लेसमध्ये आपल्याला कुठल्याच बीट पाहायला मिळत नाही आहेत, म्हणून इथे आपण कुठला नंबर राईट केला, 0 हा नंबर राईट केला. नेक्स्ट आहे 100. 100 या प्लेसमध्ये आपल्याला किती डिजिट्स पाहायला मिळत आहेत, चला तर मग काउंट करूयात. 1 2 3 4 5. मग आपण इथे 5 हा नंबर आपल्याला इथे ऑलरेडी देण्यात आलेला आहे, पण आपल्याला इथे नेक्स्टमध्ये क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला याची गरज लागणार आहे, म्हणून आपल्याला इथे प्रॅक्टिस करायची आहे. असं आहे का इथे दिलेलं आहे म्हणजे आपण काउंटिंग नाही करायची. आपल्या मोर प्रॅक्टिससाठी, स्टडीसाठी आपण हे काउंटिंग करून राईट करायला शिकायचे आहे. आता या नंबर्सला आपल्याला वर्ड फॉर्मॅटमध्ये राईट करायचे आहे. चला तर मग राईट करूयात. 100च्या प्लेसवरती किती बीट्स आहेत, 5. चला तर मग लिहूयात. आपल्याला येते, आपण आत्ताच या टेबलमध्ये शिकलेले आहे. 5 100 and 3. नेक्स्ट आपला प्रॉब्लेम तो आपण पाहून घेऊया. इथे आपल्या युनिट प्लेसवरती 1 डिजिट पाहायला मिळत आहे. 10 प्लेसवरती किती डिजिट्स आहेत ते आपण काउंट करूयात. चला तर मग 1 2 3 4 5 6 7 8. किती डिजिट्स आहेत, 8 डिजिट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट 100 प्लेसवरती किती डिजिट्स आहेत आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. इथे चला तर मग या नंबरला आपण राईट करून ठेवूयात वर्डमध्ये. 8 100 and 81. गुड. अशाच प्रकारे आता आपल्याला इथे पुढची एक्सरसाइज सॉल्व करून घ्यायची आहे. चला तर मग एक्सरसाइज सॉल्व करून घेऊया. क्वेश्चन नंबर 1. राईट द नंबर इन फिगर्स अँड इन वर्ड्स. आता इथे आपल्याला जी ॲबॅकस स्केल देण्यात आलेली आहे, या स्केलचा यूज करून आपल्याला नंबर्स राईट करायचे आणि त्यांना रीडसुद्धा करता आले पाहिजेत, म्हणून त्यांनी इथे आपल्याला रीड करायलासुद्धा सांगितलेले आहे. चला तर मग आपण यांना काउंट्स करूयात, राईट करूयात आणि रीड करूयात. युनिट प्लेसला किती बीट्स आहेत काउंट करूयात. चला तर मग 1 2 3 4 5 6 7. इथे आपण 7 हा नंबर राईट करणार. नेक्स्ट 10 प्लेसमध्ये किती डिजिट आहेत काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7. इथे आपण 7 हा डिजिट राईट करून घेतला. नेक्स्ट 100 प्लेसमध्ये किती बीट्स आहेत काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 अँड लास्ट इज 7. मग आपण इथे 7 हा नंबर राईट केला. मग या नंबरला आपण वर्डमध्ये राईट करूयात. चला. 7 100 and 77.
7. गुड. आता तुम्हाला हे बऱ्यापैकी सॉल्व करता येत असणारच. नेक्स्ट, युनिट प्लेसवरती किती बिट्स आहेत? चला तर मग काउंट करूयात, आपल्याला माहिती होईल. 1, 2, 3 अँड लास्ट वन इज 4. युनिट प्लेसवरती आपल्याला 4 डिजिट्स म्हणजेच 4 बिट्स पाहायला मिळत आहेत, म्हणून आपण इथे 4 हा डिजिट राईट केलेला आहे. नेक्स्ट, 10 प्लेसवरती आपल्याला 1 बिट्स पाहायला मिळत आहे, म्हणून इथे आपण 1 हा डिजिट राईट केलेला आहे. 100 प्लेसवरती आपल्याला काय पाहायला मिळत आहे? डिजिट्स. चला तर मग त्यांना काउंट्स करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. यांना आपण 7 हा डिजिट इथे राईट करून घेऊयात. आता इथे आपल्याला नंबर तयार होताना पाहायला मिळतो, तो म्हणजे कुठला? 714. मग या नंबरला आपण वर्ड फॉर्ममध्ये राईट करूयात. 714. गुड. अगदी बरोबर. चला तर मग आपण आपल्या लास्ट थर्ड क्वेश्चनकडे येऊयात. इथे आपल्याला युनिट, टेन्स आणि 100 असे प्लेस देण्यात आलेले आहेत. आता इथे आपल्याला युनिट प्लेसवरती कोणतेच बिट्स पाहायला मिळत नाही. कोणतेच नाही म्हणजे इथे कुठला नंबर पाहायला मिळणार? मग 0. नथिंग मीन्स वॉट? 0. 10 प्लेसवरती देखील आपल्याला कोणताच बीट पाहायला मिळत नाही, म्हणून आपण इथे 0 हा नंबर राईट करणार. नेक्स्ट, 100 या प्लेसवरती आपल्याला 2 डिजिट्स पाहायला मिळते 2 बिट्स पाहायला मिळत आहेत, म्हणून आपण इथे 2 हा डिजिट राईट केलेला आहे. चला तर मग आपण आता याला कशामध्ये राईट करूयात? वर्ड्समध्ये. अगदी बरोबर. 200. अशा प्रकारे आपण बिट्सचा यूज करून नंबर फॉर्म करायला आणि राईट करायला शिकलेलो आहोत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2 काय आहे पाहून घेऊयात. क्वेश्चन नंबर 2 इज राईट द गिवन नंबर इन वर्ड्स. आता इथे तुम्हाला नंबर्स देण्यात आलेले आहेत, त्या नंबर्सला तुम्हाला वर्डमध्ये राईट करायचे आहे. चला तर मग नंबर रीड करूयात, त्यांना वर्ड्समध्ये राईट करूयात. 435. म्हणजे इथे पण आपल्याला युनिट, टेन्स आणि 100 प्लेस कन्सिडर करून नंबर फॉर्म करायला शिकायचे आहे. युनिट म्हणजे 5, 100 म्हणजे 30, 35. टेन्स प्लेसला काय आहे? 3, 35 आणि 100 प्लेसला कुठला नंबर आहे? 4 मीन्स वॉट? 435. अशा प्रकारे आपला नंबर इथे फॉर्म होतो. मग याला आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये राईट करायचे आहे. 435. 435 हा आपला इथे नंबर आपण वर्डमध्ये लिहून राईट करून घेतलेला आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन, त्याच्यातला सेकंड क्वेश्चन आपण स्टडी करूयात. चला तर मग 9, 7 आणि 2 असे आपल्याला इथे 3 डिजिट्स पाहायला मिळत आहेत. युनिट प्लेसला 9 हा नंबर, 10 प्लेसला 7 आणि 100 प्लेसला 2 हा नंबर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. मग याला आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये राईट करायचे आहेत. 100 प्लेसला कुठला डिजिट आहे? 2, म्हणून आपण इथे काय राईट केले? 200. अँड 10 प्लेसला कुठला आहे? 7 टेन्स म्हणजेच किती? 70, म्हणून आपण इथे काय राईट केले? 70. अँड लास्टला काय येणार? 9. गुड. अगदी बरोबर. मग याला आपण रीड कसं करणार? 279. नेक्स्ट आहे आपला 508. याला रीड कसे करणार? युनिट प्लेसला कुठला नंबर आहे? 8, 10 प्लेसला 0, 100 प्लेसला 5. चला तर मग याला राईट करूयात. 508. आणि इथं 10 प्लेसला कुठलाच नंबर नाही आहे, म्हणून आपण डायरेक्ट काय राईट केले? 8. 508. नेक्स्ट आता आपला लास्ट नंबर 7 हा युनिट प्लेसला आहे. टेन्सला देखील आपल्याला इथे 7 नंबर दिसत आहे. नंतर 100 प्लेसला देखील 7 नंबर आहे. मग यांना राईट कसे करणार? 700 and 77. अगदी बरोबर. क्वेश्चन नंबर 3, राईट द गिवन नंबर इन फिगर्स. आता इथे आपल्याला नंबर्स हे कशाच्या फॉर्मॅटमध्ये देण्यात आलेले आहे? वर्ड्स. या वर्ड्सना रीड करायचे आणि आपले नंबर आपल्याला फॉर्म करायचे आहे. चला तर मग 100 आपण आता रिकॉल करूया की आपल्याला इथे आपण काही बॅक पेजवरती आपण हा कॉलम पाहिला होता. कुठला? युनिट, टेन्स आणि 100 इंट्रोड्यूस करताना. त्याचा यूज आपण इथे करून हे नंबर्स वर्डमधून फिगरमध्ये लिहिताना आपल्याला त्याचा उपयोग होईल. पहिल्यांदा आपण काय लिहिणार? युनिट, टेन्स अँड 100. चला तर मग आता वाचूया. 800 म्हणजे काय? 100च्या प्लेसवरती कुठला नंबर राईट करणार? 8. अगदी बरोबर. अँड 67 म्हणजे किती टेन्स? 6. अगदी बरोबर. 7 हा युनिट प्लेसला. अशा प्रकारे आपल्याला
इथे रिमेनिंग राहिलेले क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि तुम्हाला हे देखील माहिती असेल जे आपण रिकॉलमध्ये पाहिलेले होते, म्हणजे 2 10 = 20 आणि आपण आत्ता कुठला पाहिलेला होता नंबर 60. 60 म्हणजे किती 10 6. अशा प्रकारे आपल्याला इथे हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. परत आपण इथे 100 टेन्स युनिट असा राईट करून घेऊयात, म्हणजे आपले नंबर लवकर लिहिता येतील. 400 म्हणजे 100च्या प्लेसला 4 हा डिजिट राईट करायचा. 40 म्हणजे किती टेन्स, 40 मीन्स 4 टेन्स. 10च्या प्लेसला आपल्याला 4 राईट करून घ्यायचे आहे आणि युनिटच्या प्लेसला 9. बघा झाला की नाही आपला नंबर लवकर राईट करून. चला खालचं आपण सॉल्व करून घेऊयात. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे, युनिट, टेन्स अँड 100. मग आता इथे आपल्याला 100वरती कुठला नंबर पहिला मिळत आहे 6. मग 100च्या प्लेसला 6 हे डिजिट राईट करून घ्यायचे आहे. नेक्स्ट अँड 1. आपल्याला इथे टेन्समध्ये लिहिलेला वर्ड पहिला मिळत आहे का, जसं इथे 40 60 पहिला मिळाला नाही, तर मग इथे आपण काय लिहिणार 0 आणि युनिट प्लेसला 1 हा नंबर इथे राईट करणार. अशा पद्धतीने आपल्याला इथं नंबर तयार झालेला पहिला मिळतो. लास्ट आपल्याला राहिलेला क्वेश्चन. आधी आपण काय राईट करून घेणार, यांची प्लेस 100 टेन्स युनिट. 300 म्हणजे 100च्या प्लेसला कुठला नंबर राईट करणार 3. अगदी बरोबर. आता हे तुम्हाला येत आहे. अँड 40 म्हणजे किती 4 टेन्स. आता इथे युनिट प्लेस दिसत आहे का, नाही, म्हणजे नाही म्हणजे काय इथे राईट करणार, नथिंग मीन्स 0 हा नंबर आपण इथे राईट करणार. अशा प्रकारे आपली ही एक्सरसाइज सॉल्व करून झालेली आहे. आणखीन आपण या एक्सरसाइजच्या थ्रू, या टेबलच्या थ्रू आपण काय शिकलेले आहे, 100 डिजिट्स नंबर्सना, 3 डिजिट नंबर्सना 100 प्लेस असणाऱ्या या 100 प्लेस ही नवीन इंट्रोड्यूस झालेली आहे. तिला काउंट कशाप्रकारे करायचं, राईट कशाप्रकारे करायचे आणि रीड कशाप्रकारे करायचे हे आपण आज समजून घेतलेले आहे.